नमस्कार मित्रांनो, विण दोघांतली ही या तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात एक खूप मोठा ड्रामा बघायला मिळणार आहे. तर आज काय घडलं तर ते आपण बघूया. तर आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की अर्पिता राग धरून मनात बसलेली असते. ती रडत असते आणि तेव्हा हे बघून तेव्हा अर्पिता मल्लिकाला बोलते की मम्मा काय आहे हे, मी 15 दिवसातनं एकदाच यायचं. असं अर्पिता त्यामुळे प्रचंड चिडलेली असते. ती म्हणते दादा स्वतःला काय समजतो, आपण त्याच्या ताटाखालचे मांजर झालोय. तो राजा बादशाह आणि आपण त्याचे नोकर. अंशू तिची बाजू घेत म्हणतो की तिला हवं तितकं दिवस तिने इथे राहावं. ताई तू राहा इथे. यावर मल्लिका दोघांना बोलते की समर जे बोलतोय ते सध्या आपण वरवर मान्य करायचं, पण आता सूशच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडायच्या. आज जसं सूशमुळे गोंधळ उडाला तसाच पुढेही होईल. आपण फक्त लांबून गंमत बघायची. दुसरीकडे स्वानंदीला ऑफिसला जायचं असतं. खूप उशीर झालेला असतो. घाईघाईत ती थेट समरला धडकते. ती समरला सांगते, राजवाडे मला महत्त्वाच्या मीटिंगसाठी उशीर झाला आहे. तुमचा ब्रेकफास्ट आणि टिफिन रेडी आहे, तुम्ही करून घ्या. समर तिचा हात धरून तिला थांबवतो आणि विचारतो, तुम्ही ब्रेकफास्ट केला का? स्वानंदी नाही म्हणत. समर तिला हक्काने ओरडतो आणि म्हणतो, मी न खाता गेलो असतो तर दिवसभर लेक्चर दिलं असतं. आता 1 वाजेपर्यंत लंच ब्रेक होणार नाही, मग मीटिंगमध्ये लक्ष कसं लागणार आहे तुमचं? स्वानंदी म्हणते, बाहेर पावसाचे दिवस आहेत, मला रिक्षाने जायचे, उशीर होईल. त्यावर समर म्हणतो, रिक्षा कशाला, मी सोडतो ना तुम्हाला. पण स्वानंदी मात्र त्याला नकार देते. तेव्हा स्वानंदी जायची खूप घाई करत असते, पण समर तिला हक्काने आणि ठामपणे थांबवतो. तेवढ्यात स्वानंदीला तिच्या ऑफिसच्या सरांचा फोन येतो. समर तिला फोन उचलायला सांगतो आणि स्वतः किचनमध्ये नाश्ता आणायला जातो. स्वानंदी फोनवर बोलते आणि ऑफिसमध्ये थोडं उशीर येणार असल्याचे सांगून रिलॅक्स होते. समर प्लेटमध्ये नाश्ता घेऊन येतो आणि स्वतःच्या हाताने स्वानंदीला घास भरवू लागतो. तो तिला म्हणतो, स्वानंदी मॅडम असं न खाता कसं जाणार होता? मी सोडतो ना तुम्हाला. इतकंच नाही तर समर स्वानंदीचे जुने डायलॉग तिच्यासमोर मारू लागतो. तो म्हणतो, आपल्या खाण्यावर आपली प्रोडक्टिव्हिटी ठरत असते असं मला कोणीतरी म्हटलं आहे. हे ऐकून स्वानंदी लाजून तिची फाईल चेहऱ्यासमोर धरते. समर पुढे तिची मस्करी करत तिला घास भरवतो आणि दोघं मिळून मस्त नाश्ता कंप्लीट करतात. नाश्ता झाल्यावर समर म्हणतो, झालं, मी आता हात धुवून येतो. तो जायला निघताच स्वानंदी त्याचा हात पकडते आणि म्हणते, राजवाडे. समर मागे वळून विचारतो, काय? तेव्हा स्वानंदी मनातली भावना व्यक्त करते आणि बोलते की आय लव्ह यू. सुरुवातीला समर ते नेहमीसारखं वाटतं आणि तो पुढे जायला निघतो. पण 2च पावलं गेल्यावर त्याला अचानक क्लिक होतं की स्वानंदी त्याला आय लव्ह यू बोलली आहे. तो आनंदाने मागे फिरतो आणि अत्यंत प्रेमाने म्हणतो, मिसेस राजवाडे, आय लव्ह यू टू. तेव्हा आता इकडे आजी आपली वर्षानुवर्ष जुनी पारंपरिक पितळ आणि तांब्याची भांडी काढून बसलेली असते. मल्लिका तिथे येते आणि आजीला विचारते, आई काय करतायत तुम्ही ही भांडी घेऊन? आजी अभिमानाने सांगते की ही आपली परंपरागत भांडी आहेत. दर 6 महिन्यांनी मी ही भांडी काढून स्वच्छ करून घेते आणि कलई करते. मल्लिकाला यात अजिबात रस नसतो. ती फक्त वरवर हो हो म्हणते. नंतर मल्लिका सूशच्या रूममध्ये जाते, जिथे सूश सोशल मीडियासाठी रील्स बनवत व्यस्त असते. सूश मल्लिकाला बघून हसते आणि आपल्याला फॉलोअर्स वाढवण्याबद्दल बोलू लागते. मल्लिका तिची हीच आवड ओळखून तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. मल्लिका तिला चितावणी देत म्हणते, हे रील्स वगैरे होत राहील, पण तू या घरची सून म्हणून तुझे अधिकार वापर ना. सूश निराश होऊन बोलते की काय अधिकार वापरू? बघितलं ना मग ताई आणि जिजूंनी मिळून मला कसं कसं क्रश केलं ते. मल्लिका सूशला सहानुभूती दाखवण्याचं नाटक करते आणि नवा डाव टाकत बोलते, मला अजिबात आवडत नाही गं तुझी ताई तुला असं काहीही बोलते ते. तू एक काम कर, तुझे अधिकार वापरून हे अख्खं घर रिनोव्हेट कर. घरातली ही सगळी जुनी पुराणी भांडी काढून विकून टाक आणि सगळं कसं मॉडर्न आणि नवीन आण. मल्लिका आपल्या बाजूने बोलते. हे बघून सूश मनोमन भारावून जाते. ती मल्लिकाला विचारते, पण मॉम आपल्या घरात अशी कोणती जुनी भांडी आहेत? मल्लिका मुद्दामच कावा साधत म्हणते, ते मला नाही माहीत गं. तू एक काम कर, तुझ्या ताईलाच फोन करून विचार, कारण आजी घरातल्या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्या ताईलाच सांगून ठेवतात. मल्लिकाने अचूक पिन मारताच सूश लगेच स्वानंदीला फोन लावते. स्वानंदी ऑफिसच्या कामात व्यस्त असल्यामुळे सुरुवातीला सूशचा फोन उचलत नाही. हे बघून सूश चिडते आणि मल्लिकाला म्हणते, बघितलं ना, ती माझा फोन उचलत नाही, मला काही इम्पॉर्टन्सच देत नाही. मल्लिका तिला पुन्हा फोन उचलायला लावते आणि स्पीकर चालू करायला सांगते. यावेळी स्वानंदी ऑफिस स्टाफला इमर्जन्सी कॉल असल्याचं सांगून फोन उचलते.
आजीची तब्येत तरी बरी आहे ना अशी काळजी स्वानंदीला वाटते आणि ती सुशला म्हणते मी घरी आल्यावर आपण बोलूया. पण सुश तिचं काहीच ऐकून घेत नाही. मल्लिका बाजूला राहून सुशला खाणाखुणा करत असते. सुश स्वानंदीला थेट सांगते ताई मला हे घर रिनोव्हेट करायचं आहे. रील्समध्ये हे घर खूप आउटडेटेड वाटतं. मला सगळं मॉडर्न हवं आहे. स्वानंदी आश्चर्यचकित होऊन विचारते आपल्या घरचं किचन तुला मॉडर्न नाही वाटत? सुश काय बोलतेस तू हे? यावर मल्लिकाच्या इशाऱ्यावर सुश पुढे म्हणते मला ते आउटडेटेड ब्रासची जी भांडी आहेत ना ती नको आहे. मला नवीन क्रॉकरी आणायची आहे. भांड्यांचा विषय निघताच स्वानंदी तिला कडक शब्दात दटावते. ती म्हणते सुश काय बोलतेस तू? ती भांडी आजीच्या सासूबाईंच्या काळची आहेत आणि ती या घरची लिगसी आहे. आजी त्याला कितीतरी जपतात तुला माहिती नाही का? त्याबद्दल तू काहीही बोलू नकोस. सुश आपले अधिकार सांगत वाद घालू लागते. तेव्हा स्वानंदी स्पष्ट सांगते हे बघ आजींच्या परमिशनशिवाय तुला इथे काहीही करता येणार नाही. आजींचं नाव ऐकून सुश आधी थोडी शांत होते पण मल्लिकाने पुन्हा इशारा करतात ती बोलते की मला आजींच्या परमिशनची काही गरज नाही. हा माझा फायनल डिसिजन आहे असं म्हणून ती फोन कट करते. यामुळे स्वानंदीला मोठा धक्काच बसतो. सुशने स्वानंदीला असं सडेतोड उत्तर दिल्यामुळे मल्लिका प्रचंड खुश होते. ती सुशचं कौतुक करत म्हणते वाव एकदम ग्रेट. आता मी जे सांगेल ना तेच करायचं. असं म्हणून मल्लिका आपला डाव यशस्वी झाल्याचा आनंदात तिथून निघून जाते. इकडे आजींनी हॉलमध्ये घरातल्या सगळ्या जुन्या पुराण्या तांब्या पितळाच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, दिवे आणि पणत्या काढून ठेवलेल्या असतात. त्या अत्यंत प्रेमाने आणि डोळे भरून त्या वस्तूंकडे पाहत असतात. मल्लिका हे दुरून सगळं नोटीस करत असते. आजी त्या वस्तू निरखून पाहत असतानाच मल्लिका तिथे येते आणि बोलते अरे वा आई काय चालले तुमचं? फार डोळे भरून बघतायत या वस्तूंना. आजी जुन्या आठवणीत हरवून तिला सांगतात अगं खूप जुन्या वस्तू आहेत या. माझ्या सासूबाईंच्या आणि यांच्याही हातच्या आहेत. आता बाजारात अशा वस्तू मिळतीलही गं पण ही जुनी कलाकुसर आणि यातल्या आठवणी सगळंच वेगळं आहे. मल्लिका लगेच मध्येच बोलते पण आई इतके दिवस तर तुम्ही या कधी काढल्या नाहीत. आज अचानक कशा बाहेर आल्या? आजी म्हणतात अगं ते कलईवाला भांडी घ्यायला येणारच होता ना. म्हटलं इतके दिवस ट्रंकमध्ये ठेवलेल्या या वस्तूही जरा चकचकीत करून घ्याव्यात. आजी त्या वस्तूंचं कौतुक करते. पुढे मल्लिकाला सांगतात माझा विचार असा आहे की आता या सगळ्या वस्तूंबद्दल आणि आपल्या घराण्याच्या परंपरेबद्दल स्वानंदीला सगळी पहिली माहिती देऊन ठेवावी. म्हणजे यापुढे तीच मोठी सून म्हणून हे सगळं व्यवस्थित सांभाळेल आणि माझंही टेन्शन मिटेल. आजींच्या तोंडून स्वानंदीचं नाव आणि तिला अधिकार देण्याची एक गोष्ट ऐकताच मल्लिकाचा जळफळाट होतो. ती मुद्दाम नाटकात कपाळावर हात मारून घेते आणि म्हणते अरे देवा माझ्याच नशिबात काय हे सगळं लिहिलं आहे. सॉरी हं आई. मल्लिकाचे हे अचानक बदललेले रूप बघून आजी बुचकळ्यात पडतात आणि विचारतात काय झालं गं मल्लिका? तेव्हा मल्लिका बोलते की आजी काय माहीत आता तुमच्या आत्म्यात शांती मिळो. तेव्हा आजी बोलते की मल्लिका काय बोलतेस तू हे? तेव्हा आजी बोलते की आता तुम्ही एकदा बाहेर येऊन बघा. तुमची भांडी तर दूरच बघून तर घ्या. आणि इकडे सुश बाहेर एक भांडीवाल्यांना बोलवून एक भांडं देत असते त्यांना आणि बोलते की ह्या सगळ्या जुन्या वस्तू काढून टाकायच्या आहेत म्हणून. तेव्हा एक स्टाफ मेंबर बोलते की ही समर सरांची युनिक वस्तू आहे. तेव्हा सुश तेही घेऊन घेते आणि बोलते की काय बोलतेस तू हे? युनिक काय युनिक? जुन्या वस्तू काढायच्या आहेत ना म्हणून तीही तिच्याकडनं घेऊन घेते सुश. इकडे स्वानंदी टेन्शनमध्ये असते की सुश फोन उचलत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की देवा सुशने आजींच्या वस्तू विकल्या नसतील ना? आजींसाठी त्या किती महत्त्वाच्या वस्तू आहेत. देवा सुशला बुद्धी सुचू दे. सुश उचल ना फोन. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर मग मंडळी सुशनी भांडी तर विकायला काढली पण पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या मालिकांच्या दुनिया या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचा भाग आला की तुम्हाला सगळ्यात आधी समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.